संतापजनक आहे, पण त्याच्याबरोबर प्रचंड दुःख देखील आहे। त्याचं कारण असं की पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि पुण्यामध्ये मी स्वतः अनेक वर्ष बारामतीच्या मायबाप जनतेच्यामुळे मला एक खासदार व्हायची संधी मिळाली आणि खासदार असताना संपूर्ण देशामधून लोक, अनेक खासदार, त्यांच्या कुटुंब, मित्र हे पुण्याला मुलं शिक्षणाला पाठवतात। याचं कारण त्यांना असं वाटतं पुणे हे अतिशय सुरक्षित आहे, इथे ड्रग्ज नाही, इथे महिलांची नेहमी मान सन्मान होतो, सुरक्षित असतात, म्हणून देशातून लोक त्यांच्या मुला आणि मुलींना पुण्याला शिक्षणातून पाठवतात। अनेक चांगल्या संस्था महाराष्ट्रात उघडलेल्या आहेत, पुण्यात उघडल्या आहेत, त्याच्यामुळे परदेशातूनही मुलं आणि मुली आज पुण्याला शिकायला येतात। पुण्याची इकॉनॉमी ही किती चांगली होते, इथे इंडस्ट्री आहे, इथे शेती आहे, इथे आरोग्य सेवा चांगल्या आहेत आणि शिक्षण चांगलं आहे, म्हणजे खूप चांगलं शहर म्हणून पुण्याकडे बघितलं जातं। पण जर बघितलं तर ग्रामीण भागातून एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक इथे शिकायला येतात आणि अशी घटना घडते। आता तुम्ही दखल घेण्यासाठी आलात, काही बोलणार आहात तिथं, काही प्रशासनाशी बोलणार आहात, त्यांच्याशी बोलणार? अर्थातच आम्ही प्रशासनाला विनंतीही केलेली आहे आणि महाराष्ट्राच्या सरकारला की एक तर ही घटना इतके दिवस उघडची आलीच नाही। अटक जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाविकास आघाडीचे नेते त्यांच्या कानावर ही घटना आली आणि मी माननीय मीडिया आणि वर्तमानपत्रातल्या सगळ्या तुमच्यासारख्या जबाबदार संवेदनशील मीडियावाल्यांचे मनपूर्वक आभार मानते की तुम्हीही हा विषय लावून धरला आणि आम्ही ह्याचा फॉलोअप करणार आहोत। ही घटना झालीच कशी आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये देतात। तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेलं आहे की अनेक महिला, आई बहीण, ज्या मावशी आहेत, ज्यांच्या लेकी आहेत, ते म्हणतात तुमचे 1500 आम्हाला रुपये नको, आम्ही 2000 रुपये देतो, पण आमच्या मुली सुरक्षित ठेवा। ताई, यासाठी म्हणजे महाविकास आघाडीला सीपी ऑफिसच्या बाहेर देखील आंदोलन करावं लागलं होतं, प्रशांत जगताप स्वतः होते। या ठिकाणी त्या आंदोलन केल्यानंतर सुद्धा अजूनही ऍक्शन झालेले नाही, म्हणून मान्य सुप्रियातांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन करतोय। महाविकास आघाडीने जर दणका दिला नसता, आमचे सामाजिक जे काय सहकारी आहेत, इथं महिपाल वाघमारे, यशवंत नडगम आहेत, आज तर आमचे मान्य जयदेवांना गायकवाड, सगळी मंडळी आहेत। ही सगळी मंडळी फक्त एवढ्याच गोष्टीसाठी आहेत की वाडिया कॉलेज हे या महाराष्ट्रातलं एक नका एकूण खूप नका विख्यात कॉलेज आहे। या कॉलेजच्या मॅनेजमेंटनी एका 17 वर्षाच्या मुलीला या संदर्भामध्ये LC देण्याची तयारी दाखवली, पण त्या ठिकाणी समोरच्या गुन्हेगारांना वाचवण्याची या ठिकाणी जी काय त्यांची भूमिका आहे ही निश्चित गुन्हेगारांना आणि महाराष्ट्रातल्या लोकांना मान खाली घालायला। यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, 4 आरोपी सध्या त्यांच्या अटकेत सुद्धा आहे। आता तुम्ही काय मागणी करताय प्रशासनाकडून? आमची मागणी आहे की अशा कुठल्याही कॉलेजमध्ये, म्हणजे आता वाडिया कॉलेजसाठी आपण गायकवाड साहेब आणि आम्ही सगळे इथे आलोय, ही घटना पुण्यात आहे, सायमल्टेनियसली मुंबईमध्ये अशी घटना झालेली आहे। मुंबईमधल्या हॉस्पिटल्समध्ये ज्या मुली राज्यातून शिकण्यासाठी येतात, डॉक्टर होऊ पाहतात, त्यांच्यावर अत्याचार होतात, तिथल्या डॉक्टरांवर ॲक्शन घेतलेली नाही, अशी सातत्याने गोष्ट कानावर येते। म्हणजे मग महिला सुरक्षितता नाही आहे का? हे प्राधान्यच नाही आहे या असंवेदनशील सरकारचं। अर्थातच आम्ही हे सातत्याने म्हणतोय, लोकांना आवडत नाही, भारतीय जनता पक्ष माझ्यावर नाराज होतं, पण मी डेटा सांगते, डेटा असा सांगतो या राज्यातला की महिलांवरचे अत्याचार हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार आल्यापासून वाढलेलं आहे, वर्दीची भीतीच राहिलेली नाही। काल बारामतीला जी घटना घडली धक्कादायक होतं, मूल कॉलेजला चाललंय, दुसरा येऊन कळतं। काल बारामतीला घटना झाली, इंदापूरला झाली, पुण्यात होते। ड्रग्सची केस आपल्याच पुण्यात झालेली आहे, कोयता गँग आपल्याच पुण्यामध्ये, हिट अँड रन आपल्याच पुण्यात, म्हणजे प्रशासन करते काय या राज्यात? आणि वर्दीची भीतीच नाही, ज्या वर्दीचा सार्थ अभिमान आम्हाला महाराष्ट्राच्या पोलिसांचा आहे, पण मग गृहमंत्री काय करतायत? त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचं। आमची मागणी आहे की महाराष्ट्रातली प्रत्येक लेक आणि नागरिक हा सुरक्षितच असला पाहिजे। यांचं इन्कम टॅक्स, CBI, ED, आईस हे कसं एवढं जोरात चालतं नेहमी? मग जेव्हा महिलांची सुरक्षितता येते तेव्हा इन्कम टॅक्स, CBI, EDची ताकद कमी होते, सरकारची ताकद कमी पडते। अटक करायला, खोटे आरोप लावायला सगळ्यात पुढे भारतीय जनता पक्ष, पण मुलींची सुरक्षितता करण्यासाठी सगळ्यात मागे। त्याच्यामुळे आम्हाला याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे। वाडिया कॉलेजनी काय काय निर्णय घेतले त्याचा एक पूर्ण डिटेल रिपोर्ट आम्हाला पाहिजे आणि संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक शाळा, कॉलेज, वाडी वस्तीवर जिथे घरातली मुलगी बाहेर जाते ती सुरक्षित राहिलीच पाहिजे। त्याचा तुम्ही काहीतरी निर्णय प्रक्रिया करा, ज्याच्यामध्ये प्रत्येकाला आधार वाटला पाहिजे की हो माझ्यावर जर चुकीचं झालंय तर तिला आवाज उठवण्याची ताकद देण्याची नैतिक जबाबदारी ही कुठलाही सरकार, आज त्यांचं उद्या आमचं असेल, उद्या आमचं सरकार आलं तरी आमची हीच भूमिका असेल
की असल्या बाबतीत 0 टॉलरन्स. माझं म्हणणं आहे, जो बलात्कार करेल त्याचा नुसता एन्काउंटर काढून आणि क्रेडिट घेऊन आणि बंदूक धरून फोटो लावून प्रश्न सुटणार नाही आहे या राज्यात. या राज्यात FIR दाखल वेळेत झाला पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये लवकरात लवकर ती केस चालली पाहिजे, निर्णय झाला पाहिजे आणि भर चौकात जो बलात्कार करेल त्याला बलात्काराला चौकामध्ये फाशी लोकांच्या समोर झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. ही मोठ्या प्रमाणावरती वाढली. पोर्शे कारमध्ये एका आमदाराला सोडून दिलं जातं असंही बोललं. त्याला नुसतंच पोलीस कमिशनरची काय चूक त्याच्यात? पोलीस कमिशनरच्या मागे ज्यांचे फोन आले ना त्याची माहिती काढा. ते पोलीस कमिशनरनी रक्त नाही बदललं, पोलीस कमिशनरनी डिले नाही केले. कोण बिर्याणी घेऊन आलं, कोण पिझ्झा घेऊन आलं, कोणी रक्त बदललं, कोणी काय केलं, कुणाच्या फोनच्या दबावामुळे हे झालं, या त्याच्या षडयंत्र कोणी राखलं तो खरा पापी आहे. नुसतं पोलीस कमिशनरला नावं ठेवून होणार नाही काम. तो बिचारा पोलीस कमिशनर काय केले? अर्थातच पोलीस कमिशनरला कोणी फोन केले, पोलीस कमिशनरवर कोणी दबाव टाकला, याचं उत्तर महाराष्ट्राला पाहिजे. अर्थातच तसंच दिसतंय आता तरी. त्याच्यामुळे ह्याची ट्रस्टीजनी पारदर्शकपणे येऊन, वाडिया कॉलेज हा पुण्याचा अभिमान आहे, त्याच्यामुळे त्यांनी पारदर्शकपणे येऊन सगळ्या पालकांना बोलून त्याची चर्चा केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आणि आम्ही कॉलेजच्या बरोबरीने उभं राहू जर कॉलेजनी सत्य लपवलं नाही तर. सचिन सानप यांच्यावर एक आरोप होतोय, ते एका मंत्र्याचे निकटवर्ती आहेत आणि या कॉलेजचे डायरेक्टर आहेत. आज सगळं प्रकरण ते दाबण्याचा अशा सारख्या बदलापूरलाही तीच आहे. बदलापूरला अनेक लोक, आणि हे माझं म्हणणं नाही आहे, बदलापूरच्या घटनेनंतर टेलिव्हिजन आणि वर्तमानपत्रात प्लीज माझा बाईट दाखवताना पुरं दाखवा, कारण का हा माझा पुरा स्टेटमेंट आहे की वर्तमानपत्र आणि चॅनल्सच्यावरून अशी माहिती कळाली की ही माहिती किंवा त्या पूर्ण बदलापूरच्या शाळेमध्ये काय नक्की स्कॅन्डल चाललं होतं हे कुठेतरी जात होतं, जिथे त्यांच्या मनाविरुद्ध चाललं होतं, म्हणून तो एन्काउंटर झाला. म्हणजे तिथेच तर कथा संपली. एक कथा त्यांनी संपू देणार नाही. अनेक मुलींवर अत्याचार झालाय, त्यांनी जरी एन्काउंटर झाला असेल तरी ती इन्क्वायरी झाल्याशिवाय, मग बदलापूरची असू दे किंवा वाडिया कॉलेजची असू दे, आम्ही स्वस्थ बसणार नाही. कुणाचीही मॅनेजमेंट असू दे, जो गलत है वो गलत ही है. मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये सुद्धा नाही, नायर हॉस्पिटलचं मी स्वतः फॉलोअप केला आहे. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना फोन देखील केला आहे. मी स्वतः त्याचा पाठपुरावा करते. मागच्याही आठवड्यात तिथल्या सगळ्या ज्या डॉक्टर मुलं आणि मुली आहेत ते अनेक जण मला भेटायला आले होते. आणि अशी कुठलीही गोष्ट आम्ही कुणाच्याही दबावाखाली दाबू देणार नाही. जर कोण या राज्यात बलात्कार करेल, मग तो कोणीही असेल, त्याचा पक्ष, जात, धर्म बघितला जाणार नाही. न कुणाच्या सत्ता आहे, आणि आज त्यांची आहे, उद्या आमची येईल, पण अशा क्रूर आणि गलिच्छ गोष्टी करणाऱ्या माणसाला फाशीच झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. ओबीसी नेते हाके आहेत, त्यांना रात्री मराठा समाजातील लोकांनी मी व्हिडिओ पाहिलेला नाही, व्हिडिओ पाहिल्यावर निवेदन द्यायचं, निवेदन द्यायचं. चला. काय 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 यायला कोण आले? खरंच आहे, महाराष्ट्रामध्ये महिलाची खूप सुरक्षिततेचे, एक मिनिट आपण नको आज जाऊया, त्यांना बाहेर बोलवा. लापता लेडीजचे जे पोस्टर्स लागलेले, हा केंद्र सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रामध्ये प्रचंड लापता महिला आहेत. इधर मग त्यांचं काय नक्की होतं किंवा एवढ्या महिला गायब कशा होतात, हा खूप गंभीर विषय आहे. अर्थातच पुन्हा एकदा गृहमंत्री काय करतायत या राज्याचे? माझं म्हणणं आहे महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाने याचं उत्तर द्यावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.